पदवीधर निवडणुकांकरता भाजपची तयारी सुरू झाली आहे। पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदवीधर निवडणुका लढणार आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे। आमदार संजय केणेकरांवर संभाजीनगरची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे। तर नागपूर करता या ठिकाणी सुधाकर कोहळे, पुण्याकरता राजेश पांडे यांची निवड करण्यात येते। सदस्य नोंदणी करता 3 नेत्यांवर मोठी आणि विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पदवीधर निवडणुकांकरता भाजपची तयारी सुरू। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे। याकरता सदस्य नोंदणी करता 3 नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन नानावरे यांच्याकडून। चेतन, का अपडेट? निश्चितपणे लागवी आता सध्या पदवीधर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि विशेष करून जर बघितलं तर राज्यामध्ये पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये आता भाजपने कामाला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत पदवीधर निवडणूक ही वेगळ्या प्रकारे होत असते। जनरल ज्या महापालिका किंवा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांप्रमाणे होत नाहीत। या निवडणुकांमध्ये विशेष करून तुम्ही ज्या प्रकारे नोंदणी करता त्या नोंदणीनुसार तुमच्या विजयाची शक्यता अधिक वाढत असते आणि म्हणूनच आता भाजपने 3 विशेष नेत्यांची नेमणूक केलेली आहे। नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, तर पुण्यामध्ये राजेश पांडे आणि आमदार संजय केणेकर त्यांना संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी सदस्य नोंदणी वाढवून आता भाजप आपला दावा सिद्ध करताना पाहायला मिळत आहे। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।